लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आता नो बॉल पाय. आता बाय ही लाईन आहे त्याचा पाय पाय कुठे हे बाय नो बॉल दिला बोल्ड होता तो. बॉक्सच्या बाहेर का? दोन लाईन होत्या. इकडची ही लाईन असते ना एक त्या लाईन वर त्याचा हा पाय होता आणि पुढचा पाय राईटला होता. बाजूली काय बाय दोन लाईन होत्या इथं इथली एक लाईन त्याने पाय बॉल कुठून टाकलाय हे पाय डायरेक्ट नो बॉल मला माहित आणि मी स्क्वेअर लेग लाईनला सांगितलं म्हटलं पाय आता ही लाईन आहे इकडे तुला लाईन दाखव टाकल्या ना पाय डायरेक्ट मॅच आलेला हे बाय हा आता ही लाईन इकडे या लाईन बॉलर रेडी, बॅट्समन रेडी, पंचांचा निर्णय. लेट्स प्ले. सन्मान दिलेला आहे कुलदीप राठोड यांच्या बॉलला कुणाल शेरे यांच्याकडनं. बंजारा प्रीमियर लीग पर्व चौथ्या पर्वातला हा शेवटचा दिवस. पहिला सेमीफायनलचा पहिला चेंडू आणि उंच टोलला चेंडू आणि परतावं लागेल कुणाल शेरे यांना. शून्यावर बाद होत आहे कुणाल शेरे. वरती आता तटीच्या सामन्यामध्ये शून्यावर परतावा लागला आहे कुणाल शेरे यांना. कुलदीप राठोड आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे. सामना करतील जितू. शॉट टाकलेला चेंडू फटका फसला आहे. रघुनाथ राठोड यांचा सुंदर झेल. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद आणि कमबॅक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत कुलदीप राठोड. आणि परतावं लागेल जितेंद्र यांना. पुढचे फलंदाज रुद्रा. कुलदीप राठोड महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसून येत आहे आपल्याला. आणि तेवढा सुंदर झेल धरलेला आहे कर्णधार रघुनाथ राठोड यांनी. फुलटॉस चेंडू, ड्राईव्ह केलेला बॉल, निर्धाव चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण रोहित राठोड यांच्याकडनं, रोहित नाईक यांच्याकडनं. आणि पंचांचा निर्णय. मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू चौकार. आणि कुणाल शेरे यांचा सामना बघण्यासाठी छत्रपती प्रतिष्ठान संघाचे भरपूर खेळाडू इथं जमले होते. पण कुणाल शेरे यांनी 0वर परतावं लागलं आणि समोरील कर्णधार रघुनाथ राठोड
कव्हरच्या वरतून टोललेला चेंडू चौकारसाठी 4 धावा मिळतील जितेंद्र यांना. पंतांचा निर्णय चौकार. आणि महत्वाचं म्हणजे लक्ष्मण बापू यंगस्टर या संघाचे कर्णधार रघुनाथ राठोड यांचे पाहुणे अविनाश भाऊ देवरे त्यांचा सामना बघण्यासाठी इथं मुख्य मंचावर उपस्थित. बंजारा. हॅलो, आवाज वाढव भाऊ. बंजारा यूथ बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन संचालित बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 गेल्या 2 दिवसापासून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली. आज या स्पर्धेचा आहे एक महत्वाचा दिवस, म्हणजेच की अंतिम दिवस. आणि पहिला सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत रामराव महाराज किंग संघाचा बॅटिंगचा निर्णय. आणि पहिल्या षटकात 2 महत्वाचे गडी बाद झाले. या स्पर्धेतले शतकवीर कुणाल शेर यांना बाद व्हावं लागलं. तदनंतर जर बघितलं तर जितूला सुद्धा अगदी सस्त्यात बाद व्हावं लागलं. दोन्ही फलंदाजांनी त्यांचं खातं सुद्धा ओपन केलं नाही. स्ट्रायकिंगला नितीन, समोरचा दिशेचा बॉल ड्राईव्ह करत असताना या बॉलला डॉट येतोय. कुलदीप राठोड पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद केले आहेत, जे की या स्पर्धेतले इन फॉर्म इन सेट फलंदाज आपण सांगू शकतो, त्यांना चालतं केलं. ग्लान्स केला या बॉलला, पायावरचा बॉल सहजतेने ऑन साइडला टोलवलंय. रघु तिथे संघाचे कॅप्टन असतील. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचेल. आणि जर बघितलं तर अगदी या ऐतिहासिक दिवसामध्ये आज आपण यानंतर आणखी एक सेमीफायनल, त्यानंतर एक थर्ड प्राइज साठी तो सामना असेल. आणि त्यानंतर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले, म्हणजेच की आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी भरपूर मेजवानी या ठिकाणी असेल. हो, गॅप भेटलाय, बॅकफुटला चांगला पंच, बॉल थर्ड मॅनला अगदी वेगाने डिस्पॅच, चौकार. 4 धावा येतात. पहिला चौकार येत असताना रमेश पवार आतापर्यंत 3 चौकार त्यांनी लगावले. नितीन त्यांच्या सोबतीला 4 बॉल 1 वरती खेळतायत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला पॉवर प्ले चाललाय. शुभम राठोड काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने या स्पर्धेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी त्याच्या गोलंदाजीमध्ये राहिली आहे. आता सुद्धा नक्कीच शेवटचा बॉल डॉट पाहायला मिळतोय. 2 षटक समाप्त, धावसंख्या 13 धावा, 2 बाद. रामराव महाराज किंग. या स्पर्धेचे आमचे मुख्य प्रायोजक सन्माननीय रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर. सहप्रायोजक सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. सहप्रायोजक काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बिबिक, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. अध्यक्ष सन्माननीय परशुराम पवार उर्फ बाबूजी, श्री शैलेश परशुराम पवार व सौ आरती शैलेश पवार. या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर आहे श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. त्यानंतर आमचे सामनावीराचे प्रायोजक आहेत श्री अमोल राठोड, राठोड सेल्स. कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथ राठोड, समाजसेवक. बॉल प्रायोजक श्री अतुल चव्हाण. तदनंतर टॉस का बॉसचे प्रायोजक श्री अभिजित चव्हाण असतील, श्री ग्राफिक्सचे सर्वेसर्वा. त्यानंतर पै अनिल राठोड, समाजसेवक. त्यानंतर आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून एक तोलामोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव, डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड. त्यानंतर श्री विवेक परशुराम पवार व श्री स्वप्नील परशुराम पवार. श्री भाऊल चव्हाण, सेवा कृषी केंद्र शेंदुर्णे, लिहे दिगर. ॲडव्होकेट सागर राठोड, जळगाव कोर्ट. श्री मनोज जाधव सर, शिक्षक जळगाव.
नंतर श्री राजेश नाईक संत सेवालाल उत्सव समिती तालुका अध्यक्ष जामनेर. थँक्यू डीजे. श्री भारमल नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री तुकडोदास नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री चेतन जाधव श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस, श्री मुरली चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, श्री काशीनाथ चव्हाण संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क, श्री प्रेम जाधव, श्री दीपक सन्मान्य श्री प्रेम जाधव, श्री दीपक जाधव सेवा कन्स्ट्रक्शन, श्री विनोद जाधव जाधव सामाजिक कार्यकर्ते, श्री एम एस जाधव ईश्वरी एंटरप्राइजेस, श्री प्रपेश रमेश चव्हाण श्री गजानन रियल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री रोशन चव्हाण कृषिका इव्हेंट्स, श्री दादू जाधव मास्टर एक्वा व टूर्स अँड ट्रॅव्हल्स. त्यानंतर आमचे या मुख्य आयोजक समितीचे आमच्या त्यांच्या कष्टातून त्यांच्या परिश्रमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. सन्मान्य श्री काशीनाथ चव्हाण, श्री पपेश चव्हाण, श्री सुनील नाईक, श्री बादल नाईक, श्री अतुल चव्हाण, श्री विशाल चव्हाण या सर्व आयोजन समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झालाय, परंतु एक सिंगल मात्र येईल या बॉलवरती. तीन षटक समाप्त, धावसंख्या धावपलकावरती 26 धावा 2 बाद. आपल्याला फ्लाय स्ट्रीपच्या रिजन मध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य काशीनाथ चव्हाण हे पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. पहिलाच बॉल रघुनाथ राठोड आमचे कॅप स्पॉन्सर आहे रघुनाथजी राठोड. आज ते कॅप्टन आहे श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे. हो टॉपेज झालाय, बॉल हवेत, संधी क्रिएट पकडल्या गेलाय झेल आणि आता मात्र रमेश पवारचा या क्षणांमध्ये संपवलाय खेळ. धक्का क्रमांक 3 लागतोय रामराव महाराज किंग संघाला. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या बाहेरची कडा आणि सोपा झेल घेतलाय यष्टीरक्षकाने. धक्का क्रमांक 3 रमेश पवारच्या रूपात लागतोय. हा मोठा गडी बाद झालाय. तिसरा बाद 26 धावांवरती 3 बाद. चौथं षटक चाललंय. पॉवर प्ले मध्ये जशी पाहिजे तशी सुरुवात झाली नाही, थोडस लडखडलाय रामराव महाराज किंग संघ. त्यांचे फलंदाज लडखडले, परंतु लडखडणं
त्यांना माहिती आहे लढखडणाऱ्या त्या परिस्थितीमध्ये स्वतःला कसं सावरायचं, कसं बदलायचं, हे रामराव महाराज किंग संघाला चांगल्यारीत्या माहिती आहे. येणाऱ्या काही षटकांमध्ये निश्चितच त्यांचे फलंदाज पलटवार करतील. आता बॅटिंगसाठी पवन पाहायला मिळत आहेत. पवन नवीन फलंदाज. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या बाहेरची कडा. काशीनाथ चव्हाण तिथे असतील, फेकी झाली आहे परंतु आता मात्र सेफ असतील. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27 धावा. पंकज राठोड पहिलाच बॉल सिंगल त्याने घेतली आहे. आतापर्यंत रघुनाथ राठोड श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे कॅप्टन या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या प्रतिनिधित्वात त्यांच्या नेतृत्वात हा संघ खेळतोय. आणि कॅप्टन्सी बघा, जर रेशिओ बघितला तर कालच्या दिवसामध्ये जो शेवटचा सामना झाला त्या सामन्यावरती त्यांचं समीकरण अवलंबून होतं आणि नशिबी त्यांच्या सोबतीला होतं असं म्हणण्यास हरकत नाही. आणि कालच्या दिवसाला घोराबाजार रायडर संघ त्या ठिकाणी हरला आणि हा संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा त्याचा कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला. चांगला बॉल टाकलाय. आणखी एक डॉट बॉल. आतापर्यंत या ओव्हर मध्ये रघुने मात्र एक सिंगल धाव खर्च केली आहे. मागच्या 5 बॉल मध्ये एक सिंगल आहे मात्र रघुच्या या गोलंदाजीमध्ये आणि एक महत्वाचा गडी बाद केलाय. खराब बॉल परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होईल तिथे. विलास आहेत म्हणजे की या शेवटच्या बॉलवरती एकही धाव नाही. 4 षटक समाप्त. धावसंख्या रामराव महाराज किंग संघाची 27 धावा, 3 बाद. बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4 सीझन 4. थँक्यू. आता षटक क्रमांक हे 4 रघुने जे टाकलंय त्यासाठी अविनाश भाऊ देवरे यांच्याकडून ₹51 च पारितोषिक असेल. याही बॉलला पाठवलाय अगदी सीमा पार. हा मॅक्सिमम षटकार आलाय नितीनच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. पंकज राठोडच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 5व्या षटकाची सुरुवातच मात्र या 6 धावेने केली. स्वागत केलंय. 33 धावा धावपलकावरती होत आहेत. जर बघितलं तर आज सेमीफायनल आहे. या महत्वाच्या क्षणांमध्ये धावा येणं गरजेचं असतील कारण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर डेप मध्ये बॅटिंग आहे श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाकडे. त्यामुळे सन्मानजनक धावसंख्या करणं महत्वाचं असेल. परंतु वारंवार गोलंदाजी बघा, या पहिल्या डावातल्या गोलंदाजीचं समीकरण बघितलं
तर आढावा घेतला तर गुडलेटवरची गोलंदाजी आतापर्यंत कुठेतरी फलंदाजाला थोडीशी अवघड खेळताना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अगदी गुडलेट टप्प्यावरती मारा करतायत गोलंदाज. हाई बॉल बघा अगदी गुड लेंथवरती होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणखी मिस होतोय. त्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा हा गोलंदाजांना वारंवार होतोय आणि तेच रघु सांगत असताना की कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. फ्लाय स्लिपला आपल्याला काशीनाथ चव्हाण पाहायला मिळतं यष्टिरक्षकाच्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. फुलटॉस बॉल, बॉल हवेत, परंतु हाई बॉल अगदी कुलदीपच्या डोक्यावरून बॉल सीमा पार डीपला षटकार. पडल्यानंतर खाली राहतोय बॉल, अगदी शॉर्ट टर्म पुल केलाय बॉलला, प्रॉपर कनेक्शन तेवढं झालं नाही, मात्र एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. 40 धावा, 4.2 षटकांचा खेळ झालाय. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि पकडला गेलाय झेल आणि आता मात्र एक महत्वाचा गडी बाद झालाय. चाळीस धाव्यांवरती 4 बाद, शेवटचा बॉल, 5 षटक समाप्त. 5 षटक समाप्तीनंतर 40 धावा, 4 बाद. पाच षटक समाप्त, धावसंख्या 40 धावा, 4 बाद, 5 ओव्हर या पहिल्या डावातले समाप्त झाले. आता गोलंदाजी मार्कवरती कुलदीप पाहायला मिळतील आपल्याला. 6वं षटक कुलदीप. थोडासा प्रेशराईज झालाय आता पहिल्या डावात. रामराव वारास्के एक सगळं दुरून खेळण्याचा प्रयत्न, झेल होता, झेल गमावलाय, झेल निसटलाय. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळू शकली असती, परंतु आता मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. फार कमी चुका पाहायला मिळतात यष्टिरक्षकाच्या हातामधून, परंतु आज मात्र या महत्वाच्या क्षणांमध्ये किती महागडा ठरेल हा झेल, कारण पंकज राठोडचा झेल होता आणि बघा झेल सुटला आणि जलेपेर नमक हा येतोय षटकार. अगोदरच्या बॉलवरती झेल सुटला, त्यानंतर एक फुल टॉस बॉल मिळाला, संधी मिळाली, ती एक्सेप्ट केली मोठ्या हृदयाने पंकज राठोडने आणि 6 धावा प्राप्त केल्या. खर तर पंकज राठोड सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं म्हणजेच की येणाऱ्या काही षटकांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल. 6 धावा आल्या, 5.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातला झालाय. 46 धावा, 4 बाद. परंतु गोलंदाजी जर बघितली आपण, जर स्पेल बघितलं गोलंदाजीमध्ये, तर रघुचं चांगलं स्पेल पाहायला मिळालं.
त्यानंतर कुलदीप चांगली गोलंदाजी करत होते. आतापर्यंत 14 धावा त्यांनी 2 गडी बाद केले. शुभम राठोड एक ओव्हर मध्ये 5 धावा खर्च करत. आणखी एक वेळ चांगला खेळलाय. प्रॉपर कनेक्शन आहे. बॉल जातोय गॅप भेटत सीमा पार चौकार. या अगोदरच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार. पहिल्या बॉलवरती तो झेल सुटलाय आणि झेल जसा सुटला तसा जणू काही त्यांना तशा प्रकारची संधी उपलब्ध होऊन गेली. आणि ते म्हणतात ना की तुम्ही चुका करा, परंतु त्या चुका आपल्याला येणाऱ्या काळात महागड्या ठरतील. अशा चुका करणं टाळा, हे महत्वाचं असते. सिंगल येत आहे. ड्राईव्ह करत या बॉलला सहजतेने सिंगल येईल. कुणाल शेरे सस्त्यात बाद झाले. त्यानंतर जितू खातं ओपन केले नाही. रमेश पवार 26 धाव्यांवरती ते बाद झाले. 26 धाव्यांवरती बाद झाले. त्यानंतर नितीन जे की स्कोअर जर बघितलं तर 40 धाव्यांवरती तो चौथा गडी बाद झाला. चांगला बॉल, धावा त्याची संधी, फेकी ओ विलास. जर फेकी एक्स्ट्रावरती असते तर निश्चितच फ्रेम मध्ये नव्हते या ठिकाणी पंकज. पाच 5.5 षटकांचा खेळ झालाय. 52 धावा धावपलकावरती. 52 4 बाद. आणखी एक चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. सिंगल येते आहे म्हणजेच की या सिंगलच्या मदतीने 6 षटक समाप्त. 6 षटक समाप्तीनंतर हॅलो हॅलो 5 षटक समाप्त. हॅलो एक त्यांना म्यूट मारे ठेवला माईक. नवरदेवाची आई. माइक चेक. हॅलो.
तर सेफ आहे, मात्र एक सिंगल येते आहे. 56 धावा धावफलकावरती होत्या 4 बाद. स्ट्रायकिंगला कॅप्टन विशाल, संघाचे कर्णधार आणि गोलंदाजी मार्कवरती शुभम राठोड. पुढचा बॉल आणि या समोरच्या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही. आणखी एक येतोय डॉट बॉल, पण ते डॉट बॉलने प्रेशर वाढेल. जर बघायचं झालं तर आता षटक क्रमांक हे 7वं चाललंय. 2 बॉल शेष असतील, कारण मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल एक मोठा सामना, उपांत्य फेरीचा सामना चाललाय. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय रामराव महाराज किंग संघाचा. फुल टॉस समोर खेळलाय, अगदी आरसा दाखवला या बॉलला. विशालच्या बॅट मधून हा येतोय कडक षटकार. धावसंख्या धावफलकावरती 62 वर जाऊन पोहोचते. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतोय आता. एका बाजूला जर बघितलं तर विशाल चव्हाण संघाचे कॅप्टन आता जबाबदारीने खेळ करतायत, धावा करतायत आणि गरजही आहे. बघा पहिल्या काही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये महत्वाचे गडी बाद झाले, ज्या फलंदाजांवरती आज जबाबदारी होती. विशाल आज त्या जबाबदारीला स्वतःच्या खांद्यावरती घेतात, म्हणजे की कुणाल शेळकेच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत, त्यानंतर नितीनच्या बॅटमधून तशा प्रकारच्या धावा आल्या नाहीत. हो बघा समोरचा बॉल सरळ खेळलाय, प्रॉपर कनेक्शन, क्षेत्ररक्षक असतील तिथे, अडवलाय बॉल. चांगलं सेव्हिंग, एक धाव येईल या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने षटक समाप्त. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 63, 63 धावा, 4 बाद. पहिल्या डावातला खेळ चालला. इथून जर बघितलं तर 18 बॉल शेष या पहिल्या डावातले. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय कुठेतरी थोडासा फसताना पाहायला मिळतोय, कारण 18 बॉल शेष आहे पहिल्या डावातले. पुढच्या 18 बॉल मध्ये मॅक्झिमम 40 ते 50 धावांचा गोळाकरण यांना करावा लागेल, त्या धावा कराव्या लागतील, कारण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर डेप मध्ये बॅटिंग आहे. तशा प्रकारचे बॅटिंग करू शकतात श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे फलंदाज. कुलदीप असतील, त्यानंतर रघु असतील, शुभम राठोड असतील, यासारखे फलंदाज त्यांच्याकडे दुसऱ्या डावात उपलब्ध आहे. त्यामुळे पहिल्या डावात जर तुम्हाला या सेमीफायनल मध्ये वाचायचं असेल दुसऱ्या डावात, तर 100 पार धावसंख्या करण्याची गरज. नक्कीच पंकजचा झेल सुटलाय. फलटास बॉल, पहिलाच बॉल एक्सेप्ट केलाय आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. आणखी आलाय षटकार. प्रकारचा पहिलाच बॉल अगदी फुल टॉस होता, त्याला 6 धावा प्राप्त केल्याने आता या बॉलवरती येते सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 70 धावा, 70. 8व्या षटकातला खेळ चाललाय. प्रगतीपथाला 8वं षटक असेल. प्रकाश जर बघितलं तर या अगोदर प्रकाश यष्टिरक्षकाच्या भूमिकेत होते. एक झेल त्यांनी गमावला, झेल सोडला पंकज राठोडचा. त्यानंतर पंकज राठोडने चांगली फलंदाजी केली आहे, धावा आल्या त्याच्या बॅटमधून. अशा फलंदाजाला झेल सुटणं या महत्वाच्या सामन्यामध्ये खरंच थोडस महागडा ठरू शकतो. सहजतेने दिशा दिली या बॉलला, फ्लाय स्लिपला, कव्ह पॉइंटला. काशीनाथ चव्हाण तिथे सिंगल येते.
सिंगलच्या मदतीने धावसंख्या 71, 71, 4 बाद. चांगला खेळलाय, प्रॉपर कनेक्शन. हाई बॉल जातोय अगदी सीमा पार. विशाल संघाचे कॅप्टन आता बरसतायत. आलाय षटकार. ही एक धाव येईल या बॉल वरती. एका बाजूला जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या तर या बॉल वरती कोणतीही धाव नाही. डॉट बॉल येतोय आणि 8 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 78, 78 धावा, 4 बाद. इथून 12 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावातला. षटक क्रमांक 9 ची सुरुवात संघाचे कॅप्टन श्री लक्ष्मण बाबू यंगस्टर संघाचे कॅप्टन रघु करतायत. या अगोदर चांगलं षटक त्यांचं पाहायला मिळालं. समोर टाकलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही पोहोचणार. बॉल जातोय सीमा पार. हिंड टू दी रोप. षटकार. पहिलाच बॉल. 6 धावेने सुरुवात या 9व्या षटकाची. 84 धावा धावपलकावरती होत आहेत. लोअर फुल टॉस डीप होत होता. प्रॉपर कनेक्शन नाही. फ्लॅश स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण काशीनाथ चव्हाणचं पाहायला मिळतंय. पंचांना विनंती, कृपया आपण आपलं लेग बाईज असेल तर सांगायचंय. आणखी थोडासा समोरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्लाइटली पुरवण्याचा बॉल होता. लाऊड अपील तिसऱ्या पंचाकडे. आता ऑन फील्ड पंचांनी मागणी केली आहे. बघूया तिसऱ्या पंचांनी ऍक्शन असतील. काय घडलं या बॉल साठी. तर स्टंपिंग झाली आहे का तर ते बघायचं आहे.
तर तिसरं पंचांचं डिसिजन आहे, जे स्ट्राईकवरचे फलंदाज होते ते बाद असतील, म्हणजेच की या ठिकाणी स्टंपिंग आउट झाले आहेत. आठ पूर्णांक 4 षटकांचा खेळ, धावसंख्या 85, 85 धावा. पुढचा बॉल नवीन फलंदाज मयूर चव्हाण बॅटिंग साठी. 85 वर 5. रघुदा समोरचा बॉल फुलर लेंथला गॅप मध्ये आहे. बॉल चा पाठलाग मात्र सुरू आहे, परंतु बॉल जातोय थर्ड मॅनला, सीमा पार आलाय. चौकार लेग बायच्या स्वरूपातला. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय आणि हाय बॉल जातोय डीप कव कॉर्नरला, सीमा पार. आणखी एक मोठा षटकार. 9 षटक समाप्त, धावसंख्या 95 धावा, 95. 5 बाद, शेवटचे 6 बॉल आणि पुढच्या 6 बॉल वरती पहिल्या डावातल्या कितपर्यंत धावा करेल हे पाहण्यासारखं आहे, कारण शेवटचे 6 बॉल हे महत्वाचे असतील पहिल्या डावातले. विशाल पहिलाच बॉल खेळलाय प्रवर्तू, एका हातात झेल झालाय का बघण्यासारखं. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, परंतु आता जर हा झेल झाला तर या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल होईल. कॅच ऑफ द टुर्नामेंटचे दावेदार होऊ शकतात. तर सॉफ्ट सिग्नल आउट आहे, सॉफ्ट सिग्नल पंचांचा इशारा बाद. तर तिसऱ्या पंचाने चेक करायचंय. इट्स आउट.
चांगला खेळलाय बॉल हाई जातोय सीमा पार षटकार विशालच्या बॅट मधून पहिलाच आणि पहिला बॉल सीमा पार दुसराही दोन बॉल आणि दोन विशाल चव्हाणच्या बॅट मधून येत आहेत कडक षटकार 107 धावा 2 बॉल 2 षटकार लगावले विशालने सिंगल येईल सिंगलच्या मदतीने 108 धावा ते 2 षटकार महत्वाचे ठरू शकतात दाखवटप्प्याचा बॉल खराब असेल आणि हाय बॉल पाठवलाय सीमा पार शेवटच्या क्षणांमध्ये आलाय आणखी एक महत्वाच्या या 6 धावा 114 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला 114 धावा धावफलकावरती होत आहेत शेवटचा बॉल 114 धावा धावफलकावरती आणि ज्या प्रकारे विशाल चव्हाणने बॅटिंग केली 2 बॉल 2 षटकार त्याने लगावले त्यानंतर याही बॉल वरती एक महत्वाच्या 6 धावा आल्यात आणि खरं तर गरज होती या 6 धावांची जर आतापर्यंत बघितलं तर या षटकामध्ये एकूण 3 षटकार लगावले म्हणजे 18 धावा त्या महत्वाच्या एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आता पाहायला मिळतोय रामरावानच किंग संघ आपल्याला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 100 पार धावसंख्या सेमीफायनल मध्ये त्यांना एक सन्मानजनक आणि एक महत्वपूर्ण ठरू शकते कारण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बॅटिंग ऑर्डर खूप सर्वोत्तम दर्जेदार आहे तर निश्चितच तो सामना अतिशय महत्वाचा ठरेल या सामन्यामध्ये टॉपेज बॉल हवेत परंतु आता मात्र तर पहिल्या डावातला खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या डावातला खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 114 धावा आणि दुसऱ्या डावात आव्हान ठेवलं 115 धावांचं लगेच आपण रामर महाराज किंग संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि लक्ष्मण बापू यंगस्टर संघाने आपले लगेच फलंदाज पाठवायचे धन्यवाद
चला लगेच फलंदाज पाठवायचे आपले. गेम ऑन. दोन्ही सलामीचे फलंदाज एका बाजूला जर बघितलं तर सचिन त्यांच्या सोबतीला शुभम. दोन्ही सलामीचे फलंदाज आता दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील आपल्याला गोलंदाज. सुरुवात होते आहे या दुसऱ्या डावाची. बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4 सीझन 4 पहिला सेमीफायनल आणि दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजी मार्क वरती नितीन. पहिलाच बॉल नितीन दाखो टप्प्याचा उडवलाय आणि बॉल सरळ पाठवलाय सीमा पार. षटकार. पहिलाच बॉल षटकाराने सुरुवात. 6 धावा खातं ओपन. फुलटॉस. नो बॉल. नो बॉल प्लस मिळतील ह्या 4 धावा म्हणजे की 5 धावा येत आहेत या बॉल वरती. म्हणजेच की पुढचा बॉल प्रीहिट. या नो बॉल वरती 5 धावा. 5 धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल जे की 11 धाव्यांवरती. फ्रीहिट बॉल समोरचा असेल. फुलटॉस होता. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न नितीनचा झालाय. पुढचा बॉल प्रीहिट. स्ट्रायकिंगला सचिन सचू. प्रॉपर कनेक्शन गॅप मध्ये आहे का? क्षेत्ररक्षक असतील तिथे. लॉंगॉनला थोडीशी फाईन क्षेत्ररक्षक पाहायला मिळते त्यामुळे प्रीहिट वरती मात्र आली एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते आहे. 115 धावेंचं आव्हान या दुसऱ्या डावात ठेवलंय. चांगला बॉल होता. तेवढा चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न सचिनचा, शुभमचा झालाय. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात धाव येते आहे. लेग बाईज येते आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव येईल. धावसंख्या 13 धावा. आणखी एक आखो डब्याचा बॉल पुल केलाय आणि हाई बॉल पाठवलाय अगदी कॉमेडी बॉक्स मध्ये. सीमा पार. आणखी एक धमाका. षटकार. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्ट्रिप करण्याचा प्रयत्न झालाय. लास्ट बॉल असेल, शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. धावसंख्या 19 धावा. 19 लॉस ऑफ 0. 115 धावांचं आव्हान रामराव महाराज किंग संघासमोर ठेवलंय. उपाधीची संधी आहे. विशाल तिथे असतील परंतु आता मात्र या बॉल वरती एकही धाव नाही. षटक समाप्त. या पहिल्या षटक समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात. 19 धावा धावफलकावरती होत आहेत. बिनबाद पाठलाग करतोय श्री लक्ष्मण बाबू यंगस्टर संघ 115 धावांचा. आणि श्रेयसजी शिंदे मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये एक काय कामगिरी पार पाडता आहात. जर बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली जी कॅमेरा वर्क म्हणण्यासारखं ते चांगला कॅमेरा वर्क केलाय जो की GTC या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. त्यानंतर आमचे ऑपरेटर विकासजी पवार. चांगला खेळलाय गॅप मध्ये. डीपला क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप भेदला आहे. बॉल जातोय सीमा पार. चौकार. नो बॉल प्लस येत आहेत या 4 धावा. म्हणजे की फ्रंट पुढचा नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. पहिल्याच बॉल वरती या खराब बॉल वरती 4 धावा प्राप्त केल्या. एकूण 5 धावा येत आहेत.
रमेश पवार आणखी या प्लेट वरती उडवलाय, उंचावलाय हा ढगात षटकार. आई बॉल अगदी सीमा पार पाठवलाय, बरसतोय शुभम राठोडची पॉवर मैदानाच्या आतमध्ये आणि हाई बॉल अगदी मैदानाच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. शुभम राठोड ओ समोर खेळलाय, प्रॉपर कनेक्शन. छोटा रावडी बरसतोय, काल मोठ्या रावडीने राडा केला, आता छोटा रावडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल सीमा पार षटकार. आता बॅटिंग साठी सचिन, सच्चू स्ट्रायकिंगला आहे. मयूरचा पहिलाच बॉल ओ डाऊन दी लेग, पंचांचा इशारा वाईट येतोय. अवांतर धाव सोडली जाईल या वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 47 धावा 47. आता 48 बॉल 68 करायचे आहे. हाय बॉल हवेत पकडला गेलाय झेल आणि आता मात्र यावेळेला शुभमचा, सचिनचा संपलाय खेळ. सचिन बाद, सचिन बाद झाले तर एक मोठा धक्का लागतोय सचिनच्या रूपामध्ये. चांगली भागीदारी सचिनने निभावली, चांगली सुरुवात करून दिली या पॉवर प्ले मध्ये. आता मात्र सेलिब्रेशन होत आहे कारण एक महत्वाचा गडी बाद झालाय, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय या मॅच मध्ये. पलटवार होईल का, रामराव महाराज किंग पलटवार करेल का हे पाहण्यासारखं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर पलटवार होईल या सेमीफायनल मध्ये.
आई बॉल कुलदीपचा पहिलाच बॉल बॅट वरती चढवलाय आणि बॉल पाठवलाय एक टप्पा सीमा पार. कुलदीपच्या बॅट मधून पहिलाच बॉल पहिला चौकार. आणखी एक आलाय का? आलाय जरूर डोक्यावरून हा बॉल. आणखी एक कडक षटकार. थँक्यू डीजे. 57 धावा 57. आता गरज आहे 45 बॉल आणि 58 धावा. 45 मध्ये करायच्यात 58. बॉल हवेत. आता मात्र झेल गेल्याची संधी विशाल खाली. ओ झेल सुटतोय. फिरलाय बॉल. हा झेल सुटलाय की मॅच सुटलाय येणारा काळ सांगेल. कारण विशाल कॅप्टन अशा प्रकारच्या चुका फार कमी करतात आणि आता या महत्वाच्या क्षणाला हा झेल सुटतोय. कुलदीपचा झेल सुटलाय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महागडा ठरू शकतो हा झेल. कॅच सुटला. त्यानंतर हा पुन्हा आलाय चौकार कुलदीपच्या बॅट मधून. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 63 धावा धावफलकावरती. 43 बॉल समीकरण. आता मात्र 52 धावांचं. षटक समाप्त. 3 पॉवर प्लेचे होत आहेत आणि धावसंख्या 63 धावा. पुढचे 42 बॉल करायचे आहेत 52. जर बघितलं तर आतापर्यंत एकतर्फी हा सामना करून टाकला पॉवर प्ले मध्ये. पुरेपूर पॉवर प्लेचा फायदा. वेगवान वादळ सुटलंय आणि ते वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. एका बाजूला कुलदीपचं. पहिलाच बॉल वेगाने टाकला नितीनने. बॉल कळाला नाहीये शुभमला, त्यामुळे हा फटका खेळू शकले नाहीये. डॉट येतोय. डॉटने सुरुवात. आणखी एक थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल ऑन साइडला ठोलवला. या बॉलला दिशा दिली. शुभमच्या बॅट मधून एक सिंगल येते. खेळीला आता सावरलाय शुभमने. तो एका बाजूला कुलदीप राठोड धावा करतील कारण त्यांना थोडीशी घाई झाली आज फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. परंतु विकेट इथून जर आल्या तर या सामन्यामध्ये पलटवार होईल
ते करण्याचा प्रयत्न जरूर असेल. आणखी एक चांगला बॉल पेश केला. सिंगल येते. पहिल्या 3 बॉल वरती जर बघितले तर 2 सिंगल पाहायला मिळत आहेत. 39 बॉल 50 ची गरज इथून. टॉपेज झालाय. बॉल हवेत खाली आहे. कुणाल शेरे नाही करणार चुकी आणि शुभम राठोडचा खेळ इथे होतोय समाप्त. आणि या ठिकाणी 3.4 षटकांचा खेळ, 65 धावा, 2 बाद, 38 बॉल, 50 धावा करायच्या. तिथून चांगली खेळी, चांगला नॉक शुभम राठोडचा पाहायला मिळतोय. होकार नकार होता धाव घेण्यासाठी, परंतु या ठिकाणी वेळेच फेकी केली आणि कोणती धाव नाही. डॉट येतोय. ओ लाऊड अपील आहे आणि आता मात्र यष्ट्यांचा वेध झालाय. बघा काय गोलंदाजी झाली. आता पलटवार होतोय या सामन्यामध्ये. आता पलटवार लागोपाठ रामराव महाराज किंग संघ पुन्हा एकदा आलाय या मॅच मध्ये. पलटवार चार षटक समाप्तीनंतर धावसंख्या 65 धावा. गोलंदाजी मार्कवरती रमेश पवार. महत्वाचे 3 गडी बाद झाले. आता कुलदीपलाही थोडासा बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न होतोय. या मॅच मध्ये पलटवार होईल का पाहण्यासारखं आहे. कारण जर बघितलं तर शुभम बाद झाले, त्यानंतर सचिनला चालतं केलं महत्वाच्या क्षणांमध्ये. या आणखी एक चांगला बॉल पेश केला. थोडासा समोर टाकला होता, त्यानंतर बाहेर वडवला या बॉलला. विशाल यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत, जे की संघाचे कॅप्टन आहेत. फुलटॉस बॉल खेळून काढला ऑन साइडला. एक धाव येते. बघा या अगोदरचं षटक ज्याप्रमाणे टाकलंय ना, खर तर आता बॅकफुटला ढकललंय बॅटिंग टीमला. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ आता थोडासा प्रेशर, दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता दबाव तेवढा क्रिएट झालाय. कव्हरला सहजतेने खेळून काढलाय. थोडासा फंबल जरूर, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप आलाय. धावबाद होऊ शकतात. हो
फेकी मात्र यशांवरती आलीच नाहीये. विशालकडे फेकी होती मात्र विकेट येऊ शकली असती तर डायरेक्ट यशांवरती थ्रो असता तर विलास फ्रेम मध्ये नव्हते, परंतु 2 धावा येत आहेत. 32 बॉल 47 ची इथून गरज. डॉट बॉल 4.5 शेवटचा बॉल. या 5व्या षटकातला धावसंख्या 68 धावा. स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक वेळ खाली राहतोय हा बॉल, म्हणजेच की षटक समाप्त. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 68 ला 3. आता 30 बॉल 47 ची गरज. बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय रमेश जगराम चव्हाण श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स. सहप्रायोजक आहे सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा. सहप्रायोजक शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार. काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका लोरार जिल्हा बुलढाणा. अध्यक्ष सन्माननीय परशुराम पवार उर्फ बाबूजी. ट्रॉफी स्पॉन्सर आहे श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. संघ प्रायोजक सेवालाल महाराज प्रतिष्ठान श्री शैलेश परशुराम पवार. भीमा नायक सुपरस्टार श्री रमेश चव्हाण वैष्णवी कंस्ट्रक्शन. लाखागोर सनरायझर श्री सुनील नाईक. सेवा एंटरप्राइजेस जळगाव श्री लक्ष्मण बापू यंगस्टर श्री आत्माराम जाधव सामाजिक कार्यकर्ते जळगाव. श्री करणसिंग राठोड संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स. त्यानंतर वसंतराव नाईक टायगर श्री धरमसिंग चव्हाण माजी सभापती सोयगाव. गोराबाजार रायडर संघाचे संघमालक श्री बळीराम शेरे कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवडी. सौ अनिता बळीराम शेरे लोकनियुक्त सरपंच लोणवडी. सामदाता सुपर किंग श्री सुनीलजी चव्हाण. रामराव महाराज किंग श्री आनंद पवार श्री विशाल चव्हाण. टॉस का बॉस चे स्पॉन्सर आहे श्री अभिजित चव्हाण श्री ग्राफिक्स भाई अनिल राठोड समाजसेवक. त्यानंतर आमचे या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीराचे स्पॉन्सर आहे श्री अमोल राठोड राठोड सेल्स. कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथ राठोड. बॉल स्पॉन्सर श्री अतुल चव्हाण. तोलामोलाचं सहकार्य या स्पर्धेत ज्यांनी दिलं ते सर्व या ठिकाणी डॉक्टर अतुल अप्पासाहेब राठोड असतील, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव, श्री विवेक परशुराम पवार, श्री स्वप्नील परशुराम पवार, श्री भाऊल चव्हाण सेवा कृषी केंद्र शेंदुर्णी लिहे दिगर, ॲडव्होकेट सागर राठोड जळगाव कोट, श्री मनोज जाधव सर शिक्षक जळगाव, श्री राजेश नाईक संत सेवालाल उत्सव समिती तालुकाध्यक्ष जामनेर, श्री भारमल नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री तुकडोदास नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री चेतन जाधव श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस, श्री मुरली चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, श्री काशीनाथ चव्हाण संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क, प्रेम जाधव, त्यानंतर दीपक जाधव सेवा कन्स्ट्रक्शन, श्री विनोद जाधव सामाजिक कार्यकर्ते, एम एस जाधव ईश्वरी एंटरप्राइजेस, पपेश रमेश पवार श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री रोशन चव्हाण कृषिका इव्हेंट्स, श्री दादू जाधव मास्टर ॲक्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. या स्पर्धेच्या माध्यमातून आमची आयोजन समिती ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. काशीनाथजी चव्हाण असतील, पप्पेजी चव्हाण, सूर्यजी नाईक, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण आणि विशालजी चव्हाण. आणि एक आनंदाची बातमी काय आहे तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाचे ओनर म्हणजेच की कोणते तर
श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे संघ मालक सन्माननीय श्री करणसिंग राठोड, संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स यांनी एक आनंदाची बातमी सर्व खेळाडूंना दिली या स्पर्धेच्या माध्यमातून की त्यांच्या ऑप्टिकल्स वरती, गुरुदेव ऑप्टिकल्स वरती आय टेस्ट म्हणजेच की डोळ्यांची तपासणी ही मोफत असेल आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी स्पेक्स घ्यायचे असतील, चष्मे घ्यायचे असतील तर 30% 30% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. म्हणजेच की बघा किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी त्यांची एक वाखेऱ्याजोगी कामगिरी की प्रत्येकाचे डोळे हे साबूत राहावे आणि प्रत्येकाला पाहता यावं म्हणून दादांचा हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पत्ता आपल्याला माहितीच असेल, भास्कर मार्केटमध्ये आपण श्री गुरुदेव ऑप्टिकल्स येथे जाऊन आपल्या डोळ्यांची तपासणी करा, अगदी मोफत तपासणी. आता गरज आहे 24 बॉल 35 धावा, 80 धावा धावपलकावरती 24 बॉल करायचे 35. आणि एक आनंदाची बातमी काय आपणा सर्वांना माहिती आहे, श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे संघ मालक सन्माननीय श्री करणसिंग राठोड साहेब, संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून आपल्या बंजारा प्रीमियर लीग जे संपूर्ण खेळाडू आहेत या स्पर्धेत जेवढेही संघ खेळले, संघ मालक त्यानंतर संघ खेळाडू या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी. आपण उद्या भास्कर मार्केट इथे जाऊन आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्या आणि प्रथमतः आपल्याला प्राधान्य दिलंय जेवढे खेळाडू येतील त्याच्या डोळ्यांची तपासणी अगदी मोफत. आणि जर आपल्याला स्पेक्स म्हणजेच की जर डोळ्याचा चष्मा लागला असेल तर आपल्याला 30% डिस्काउंट आणि त्याचबरोबर सन ग्लासेस सुद्धा 50% डिस्काउंट वरती मिळतील. बघा 50% डिस्काउंट हे ऑनलाईन वरती सुद्धा मिळत नाही, दादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थोडासा स्लोवर वन बॉल, कुलदीप प्रयत्न करतात मोठा फटका खेळण्याचा. या अगोदरच्या बॉलवरती विलासच्या बॅट मधून चौकार आला. जी वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स रोशनजी चव्हाण यांच्याकडून खास खेळाडूंसाठी खास ऑफर आहे. आपण सुद्धा जर आपल्याला काही या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये जर आपल्या सुट्ट्या घालवायच्या असतील तर जी वर्ल्डची संपर्क साधा आणि आपल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करा. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या पण आपल्याला प्लेसेस वरती त्या ठिकाणावरती या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपला वेळ घालवायचा आहे, जी वर्ल्ड यांच्याकडून रोशनजी चव्हाण यांच्याकडून 10% डिस्काउंट. त्याचबरोबर एयू बँकेमध्ये जर आपल्याला आपलं खातं ओपन करायचं असेल तर झिरो बॅलन्स वरती सन्माननीय विनोदजी जाधव साहेबांकडून अगदी झिरो बॅलन्स वरती आपल्याला खातं ओपन करून मिळेल. म्हणजेच की दादांसोबत आपण संपर्क साधा.
विलास स्ट्रायकिंगला पहिलाच बॉल फुलर लेंथ वरती अगदी व्हाईटर लाईन वरती हा बॉल टाकलाय. प्रेशर वाढतंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हा सामना पलटवार होऊ शकतो, कारण या क्षणांमध्ये डॉट बॉल तुम्हाला प्रत्येक डॉट बॉल आता पिछाडीवर घेऊन जाईल, म्हणजे की प्रत्येक बॉल वरती धावा महत्वाच्या असतील. पुढचा बॉल अकोटप्याचा बॉल गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही, बॉल जातोय फाईन लेगला, सीमा पार, एक टप्पा, चौकार. स्ट्रायकिंगला आता विलास पुन्हा एकदा. स्लाइटली ओव्हर पिच बॉल आडव्या बॅटले उडवलाय डीप कॉर्नरला, हा येतोय धमाका षटकार. आणि आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार झालाय. विलास आता पुन्हा एकदा धावा करतोय, बरसतोय या दुसऱ्या डावामध्ये. पंधरा बॉल 13ची गरज. आणखी एक थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये झालाय. नक्कीच वेगाने बॉल परत केला विशालने. सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने आता गरज आहे इथून 14 बॉल 12ची गरज. डॉट बॉल येतोय आता 13 बॉल आणि गरज आहे इथून 14 धाब्यांची. थोडासा पडल्यानंतर बॅटच्या आतील कडा लागत खाली राहिला होता हा बॉल, त्यामुळे एक धाव येते आहे. सिंगल धाव येईल, म्हणजेच की आता 12 बॉल आणि 13ची गरज. माफी असावी, 12 बॉल 11 धावांची गरज आहे.
6 धावा येत आहेत. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे कॅप्टन रघुनाथ राठोड, थँक्यू डीजे. संघाचे कॅप्टन रघुनाथ राठोड यांचे पाहुणे अविनाशजी देवरे यांच्या डोक्यावरती हात या पाहुण्यांचा अनेक वर्षापासून राहिलाय. खरं तर त्यांच्या सोबतीला ते खेळतायत आणि आज मात्र तोच आशीर्वाद त्या पाठीवरती घेऊन आता या फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नांवरती आहे रघुनाथ राठोड. बॉल 5 धावेची गरज. स्ट्रायकिंगला कुलदीप पुन्हा एकदा पाहायला मिळतात. हा बॉल निर्णायक ठरू शकतो. नक्कीच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ वेध घेतोय, शरीराचा डॉट येतोय. इथून आता 5 धावेची गरज 10 बॉल मध्ये. लोअर फुल टॉस गॅप मध्ये असेल, अगदी डोक्यावरून बॉल सीमा पार. आता गरज आहे इथून एका मात्र धावेंची. आणि काय लढलाय एका बाजूला श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ, अगदी एकतर्फा सामना करून टाकलाय. पहिल्या काही षटकांमध्ये 60 पार धाव संख्या होती, त्यानंतर अगदी सोपं गेलं त्यानंतरच्या फलंदाजांना धावा करणं. परंतु कुलदीपची चांगली खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे. तो चांगला खेळतोय, शेवटपर्यंत या सामन्याला त्याने नेलाय, शेवटपर्यंत धावा केलाय सुद्धा. म्हणजे की मात्र एक धाव दूर असेल फायनल पासून श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ. या संघाच्या सोबतीला त्यांचं नशीब आहे असं म्हणण्यात हरकत नाही. फुल टॉस बॉल सिंगल येते आहे, म्हणजेच की सिंगलच्या मदतीने इन टू दी फायनल्स श्री लक्ष्मण यंगस्टर संघ संघाचे कॅप्टन रघु आता मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती निश्चितच आहे.